सैल सरसोट. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. जोड आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती. 30 ते 35 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 30 ते 35 आवर्तन करूया यथाशक्ती. आपलं संपूर्ण मन, लक्ष हे या क्रियेकडे केंद्रित करून घेऊया. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, आपला श्वसन मार्ग आणि नाकपुड्या याची जाणीव. हातांची ज्ञानमुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. एक हलकस स्मित असे आपल्या ओठांवरती. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये. श्वसन मार्ग शुद्धी यानंतर करूया नेत्रशुद्धी. अलगद डोळे उघडून समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, त्यातून निर्माण झालेली किरण, हा संपूर्ण तपशील आपण उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत. आपण करतोय बहिर त्राटक. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे असा माऊलींना गणेश रूपी भासलेला ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. डोळे जडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे मिटून घेऊया आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. आपल्या सगळ्या संतांना हा ओम गणेश रूपी भासला. संत तुकाराम म्हणतात, अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश. असा हा स्थिती, उत्पत्ती, लय सर्वसमावेशक ओम आपण आपल्या बंद डोळ्यांनी आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनात ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन. साधनेकडे आपली वाटचाल सुरू होत आहे. मनातील विचार हळूहळू कमी होत चालले आहेत. करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा आळस झटकून टाकणारा असेल. अकाराचं प्रमाण जास्त, मकाराचं प्रमाण कमी. बेंबीच्या देठापासून आपल्याला हा उच्चार करायचा आहे, वैखरी वाणीतला. आणि त्यासाठी आहे तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. आळस झटकून टाकणारा हा पहिला उच्चार. दुसरा उच्चार मध्यम पट्टीतला असेल. अकार मकार समसम प्रमाणात. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. तिसरा उच्चार.
मकार लांबवलेला अगदी खालच्या स्वरामध्ये आपला आवाज आपल्याला येईल इतक्या हळू आवाजात आपण हा उच्चार करणार आहोत. आणि यासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. चौथा उच्चार हा मानसिक असेल, याला कोणतंही प्रमाण नाही. बुद्धितत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा, शरीराकडून मनाकडे नेणारा असा हा मानसिक उच्चार. आणि यासाठी आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. मनातल्या मनात. करूया चित्तशुद्धी. ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात. श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत नमतो पुढे झोपूया. आपण करीत आहोत नमन मुद्रा. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची, दिवसाची आणि आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तवर्धन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. सुरुवातीला विश्रांती. आज आपला पहिलाच दिवस आहे म्हणून थोडेसे लुजनिंग एक्सरसाइज जास्त करूया. आठवड्याचा पहिला दिवस. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात समोर घ्यायचे. आणि आता हातांच्या आणि पावलांच्या पाचही बोटांमध्ये एकत्रित ताण आणूया. जास्तीत जास्त स्ट्रेच ताण आणायचा आहे. आणि अंगठा फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर 4 बोट. आपले पावलाचा आणि हाताचा अंगठा एकत्रित आपण फोल्ड केला आणि मग त्याच्यावर 4 बोट ठेवली आहेत. पुन्हा एकदा ओपन करूया. श्वास घेत ओपन करूया. आणि श्वास सोडत 4 बोट फोल्ड करायचे आहेत आणि त्याच्यावर अंगठा. पुन्हा श्वास घेत ओपन करूया. जास्तीत जास्त स्ट्रेच देऊया. अंगठा पहिल्यांदा फोल्ड करायचा आणि मग त्याच्यावर 4 बोट ओपन करायचं आहे. पुन्हा दोन्ही हात समोर असतील, पावलं समोर असतील. तसेच हात कंटिन्यू आपल्याला तसेच ठेवायचे आहेत. आणि आता श्वास घेत मनगटामधून हात आणि पाव अँकल जॉईंट्स मधून पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 3 वेळा कृती. पुन्हा एकदा श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. मध्यभागी येऊन थांबायचंय. आणि आता आपल्या हाताची घट्ट मूठ वळून घ्यायची. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट. थोडस पावलांमध्ये अंतर घ्यायला हरकत नाहीये. आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवायला. अँकल जॉईंट्स मधून पाऊल, मनगटामधून हात. 2, 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1, 2, 3, 4. बरोबर. 5. कृती थांबवायची. दोन्ही हात खाली. थोडा वेळ विश्रांती. हाताला रग लागली असेल म्हणून. करणार आहोत आपण हाफ बटरफ्लाय. आणि त्यासाठी आपलं पाऊल जे आहे ते फोल्ड, उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. टाच ओटीपोटाकडे असेल. आणि आता जास्तीत जास्त उजवा गुडघा जमिनीकडे प्रेस करायचा आहे आणि वर घ्यायचा आहे. 1. बरोबर. जमिनीकडे प्रेस करूया. वर घेऊया. पाठीची कमीत कमी हालचाल. जमिनीकडे प्रेस करायचा आहे. स्वतःकडे घ्यायचा आहे.
जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. बरोबर, जमिनीकडे प्रेस करायचंय, स्वतःकडे घ्यायचं. कृती थांबवायची आणि आता करणार आहोत बेबी पोश्चर. थोडासा उजवा पाय वर उचलायचा आहे, डावा हात अँकल खाली असेल आणि उजवा हात गुडघ्यावर. जास्तीत जास्त आता हा पाय आपल्याला डावीकडे न्यायचा आहे आणि उजवीकडे. एक, बरोबर, डावीकडे उजवीकडे. दोन, डावीकडे उजवीकडे. तीन, तीन वेळा झाले की थांबा. सावकाश आधी पाऊल मांडीवर येऊ दे आणि त्यानंतर तसाच उजवा पाय फोल्ड करा आणि आता आपल्या हाताची पकड उजव्या गुडघ्याखाली द्या. पाय वरती घ्या 45 डिग्री वर, उजवा पाय, आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज. एक, दोन, बरोबर, तीन, परफेक्ट. हा, आता पाय जेव्हा आपण गोलाकार फिरवतो ना, जेव्हा आपण पाय आपला खाली येतो तेव्हा आपला अंगठा जमिनीला लागेल असं आपल्याला करायचंय, तिथल्या तिथे गोलाकार न फिरवता. आता अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला. एक, पाय जरा जाऊ देत खाली. दोन, बरोबर, तीन. 3 वेळा झालं की थांबायचंय. उजवा पाय सावकाश सरळ करा, जमिनीला घसरत घसरत. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा आहे. सुरुवातीला हाफ बटरफ्लाय, गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे आणि वर. एक, पाठीची कमीत कमी हालचाल, जमिनीकडे नेऊया, वर घेऊया. दोन, बरोबर, जमिनीकडे न्यायचाय, वर घ्यायचाय. तीन, 3 वेळा झालं की थांबा आणि त्यानंतर डावा पाय थोडासा वर उचलून घ्या, उजव्या हाताचा आधार अँकल खाली, डावा हात गुडघ्यावर. आणि आता जास्तीत जास्त डावा पाय उजवीकडे न्यायचा आहे, डावीकडे. एक, उजवीकडे, डावीकडे. दोन, उजवीकडे, डावीकडे. हे करत असताना आपल्या हिप जॉईंटच्या इथे ताण आणि दाब आपल्याला दोन्हीही जाणवतोय, त्याकडे लक्ष द्यायचंय. बरोबर, कृती थांबवायची. आधी पाऊल मांडीवर ठेवा आणि त्यानंतर पुन्हा एकदा डावा पाय तसाच फोल्ड करा. पाऊल आता जमिनीवर येईल आणि आपल्या हाताची पकड आता डाव्या गुडघ्याखाली असेल. डावा पाय वर घ्यायचा आहे आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज. एक, पाऊल जमिनीकडे जाऊ देत. दोन, तीन, अँटी क्लॉकवाईज. एक, दोन, तीन. 3 वेळा झालं की थांबा. डावा पाय सावकाश जमिनीला घासत सरळ करा. थोडा वेळ विश्रांती घ्या. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. आणि आता साधी मांडी घालायची आहे, साधी बैठक. करणार आहोत शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताचे तळवे सिलिंगला समांतर असतील. बरोबर. आता दोन्ही हातांची बोट आपल्या खांद्यावर ठेवा, कोपरं समोरून जॉईन करून घ्या. बरोबर. आणि आता सुरुवात करूया. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली, अगदी सावकाश कृती. 3 वेळेला. दोन, तीन, अँटी क्लॉकवाईज. पुन्हा दोन्ही कोपरे जॉईन. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. एक, दोन, तीन. 3 वेळा झालं की थांबा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. पूर्णपणे 3 वेळाला कृती करा आणि मग थांबा. दोन्ही हात गुडघ्यांवर आणि डोळे अलगद मिटून घ्या. पुन्हा लक्ष आपल्या श्वासाकडे असेल. करूया नेक रोटेशन. शक्य असेल तर डोळे तसेच मिटलेले ठेवा आणि या स्थितीमधूनच आपण थोडीशी नेक रोटेशन करणार आहोत. त्याआधी आपल्याला श्वास घेत मान उजवीकडे न्यायची आहे. श्वास सोडत डावीकडे, अगदी सावकाश. शक्य असेल तर डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये करण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत मान उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत मान सरळ. बरोबर. आणि आता आपल्याला थोडीशी मान टिल्ट करायची आहे. सावकाश आता आपली मान उजव्या साईडला थोडीशी झुकवा. उजवा कान उजव्या खांद्याकडे येईल, पुन्हा मध्यभागी. आणि आता डावीकडे. डावा कान डाव्या खांद्याजवळ जाईल, खांदा मात्र वर उचलायचा नाहीये, खांदा तसाच रिलॅक्स असेल. पुन्हा एकदा मान थोडीशी उजव्या बाजूला टिल्ट करूया. उजवा कान उजव्या खांद्याकडे, सावकाश डावीकडे. डावा कान डाव्या खांद्याजवळ जाईल, सावकाश मध्यभागी.
आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र आता पुढची कृती करणं टाळायचंय किंवा यथाशक्ती प्रयत्न करा. आता श्वास घेत मान वर नेऊया, चेहरा सिलिंगला समांतर. श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. एक. दोनदा आपण ही कृती करतोय. श्वास घेत मान वर, श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. आणि करूया नेक रोटेशन. सुरुवात करूया मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबा. श्वास घेत घेत मान सरळ करा. डोळे अलगद मिटून घ्या आणि तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. जाणीव आपल्या श्वासाकडे. आज आपण प्रत्येक आसन म्हणजे एक त्याचं बेसिक आसन आणि त्याच्यानंतर पुढचं ऍडव्हान्स आसन अशी दोन आसनं म्हणजे एकाच पद्धतीची आसनं पण त्याचं बेसिक आणि ऍडव्हान्स अशी दोन्ही कृती आपण करणार आहोत. तर सुरुवातीला आपण करणार आहोत वक्रासन आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. उजवा पाय जो आहे तो फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ येईल. बरोबर. डावा हात मागे न्यायचा आहे, सॉरी उजवा हात मागे न्यायचा आहे आपल्या सीटच्या जवळ. आणि आता समोरून डाव्या हाताने उजव्या पायाला विळखा घाला. ज्यांना शक्य आहे त्यांनी डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घेऊन उजव्या पायाचा अँकल पकडता येतोय का बघूया. जर अँकल पकडता येत नसेल तर पाऊल तुम्ही हात जमिनीकडे असा सैल सोडू शकता. अगदी तेहीच नाही जमलं तर मग तुम्ही समोरून पायाला विळखा घाला डाव्या हाताने उजव्या पायाला, काही हरकत नाही. हा, जो मागचा हात आहे तो जास्त मागे न नेता जास्तीत जास्त सीटच्या जवळ घ्या म्हणजे पाठकणा सरळ राहील. आत्ता उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. आपला पोटाचा जो भाग आहे, छातीचा जो भाग आहे तो जास्तीत जास्त उजव्या पायाच्या मांडीजवळ येऊ देत म्हणजे पाठकडा आपला सरळ राहील. आणि आपली हनुवटी शक्य असेल तर उजव्या खांद्याला समांतर नेण्याचा प्रयत्न करा म्हणजे जास्तीत जास्त मागे बघण्याचा प्रयत्न असेल. पूर्णपणे आपल्या कमरेच्या स्नायूंना पोटाच्या इथे आलेला पीळ त्याकडे लक्ष देऊया. कंठस्थ ग्रंथींवर सुद्धा तुम्हाला ताण आणि दाब जाणवत असेल. जोड श्वासाची. उलट चाल करताना सावकाश आधी मान मध्यभागी घ्या. समोरून हाताचा विळखा सोडून द्या. आता इथूनच पुढे आपण ह्याची ऍडव्हान्स कृती करणार आहोत. याच पायाने पुढे जाऊन आपण ऍडव्हान्स कृती करणार आहोत आणि त्यासाठी जो उजवा पाय आपला गुडघ्या जवळ आहे, आपल्या गुडघ्याच्या जवळ आहे, तो आता पलीकडे न्यायचा आहे. उजवा पाय डाव्या पायाच्या पलीकडे. परफेक्ट. आणि जो आता डावा पाय आपला सरळ आहे तो फोल्ड करूया आणि त्याच टाच जी आहे ती आपल्या उजव्या सीट खाली घेऊया. बरोबर. बरोबर. आणि पुन्हा उजवा हात मागेच असेल. उजवा हात मागे न्यायचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी आता डाव्या हाताने उजव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करा. जर हा अँकल नाही पकडता आला काही हरकत नाहीये. समोरून विळखा घाला डाव्या हाताने. आणि पुन्हा एकदा उजव्या बाजूने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करूया. आता जो उजवा हात आपला सीटच्या जवळ आहे तो तिथून काढून घ्या आणि मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. तो सपोर्टसाठी आपण मागे घेतलाय तो मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपल्या खांद्याला सुद्धा एक प्रकारचा ट्विस्ट मिळतोय दंडाच्या इथे आपल्या. आणि त्याचबरोबर पाठकण्याला ओटीपोटाच्या इथे सुद्धा एक छान ट्विस्ट आलेला आहे. डोळे अलगद मिटून घ्या शक्य असेल तर आणि जोड श्वासाची. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. आपल्या हिप जॉईंटच्या इथे, कमरेच्या इथे पाठकण्याला आलेला पीळ, कंठस्थ ग्रंथींवरती आलेला ताणदाब त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. उलट चाल करताना डोळे उघडायचे आहेत. आधी मान सरळ करा. आपला उजव्या हात जरा जाऊ दे सीटच्या इथे आधारासाठी. समोरून डाव्या हाताचा विळखा काढून घ्या. डावा पाय सरळ, मग उजवा पाय सरळ. थोडा वेळ विश्रांती. आणि आता विरुद्ध बाजूने हीच कृती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ.
डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या गुडघ्याजवळ आहे. उजवा पाय आपण सरळ ठेवलाय. डावा हात सीटच्या जवळ मागे, पाठकडा सरळ करा. बरोबर. समोरून उजव्या हाताने डाव्या पायाला विळखा घाला आणि आता डाव्या बाजूने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आपल्या छातीचा भाग, पोटाचा भाग जास्तीत जास्त डाव्या पायाच्या मांडीजवळ येऊ देत, म्हणजे आपला पाठकाणा सरळ राहील. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना आधी मान मध्यभागी येईल. समोरून उजव्या हाताचा विळखा सोडून द्या. आता जो डावा पाय आपल्या उजव्या गुडघ्याजवळ आहे तो आता पलीकडे न्या. उजव्या पायाच्या पलीकडे न्या, तिथल्या तिथेच. डावा पाय जो सरळ आहे तो फोल्ड करा आणि त्याचं पाऊल आता डाव्या सीट खाली घेऊन घ्या. उजवा पाय जो आपला सरळ आहे, उजवा पाय जो सरळ आहे तो फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल डाव्या सीट खाली. बरोबर. पुन्हा डावा हात मागे जाईल. समोरून उजव्या हाताने विळखा घाला. आपल्या आपल्या हाताचा विळखा डाव्या पायाला जाईल. हा, बघा, ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांना थोडस करताना त्रास होऊ शकतो, त्यामुळे यथाशक्ती करा. आणि आता पुन्हा एकदा डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघूया. डावा हात जो सपोर्टसाठी आपण ठेवलाय मागे, तो मागून आता उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे कृती. पुन्हा एकदा डोळे बंद. आणि जेव्हा आपण पाय विरुद्ध बाजूला नेतो ना, तेव्हा तुमच्या हिप जॉईंट्सला एक जास्त ताण मिळतो, त्याकडे लक्ष देऊया. आणि विरुद्ध बाजूने आलेला ताण, दाब, पीड याची सुद्धा जाणीव आपल्या ओटीपोटावर, कंठस्थ ग्रंथींवर, त्याचबरोबर पाठीच्या मणक्यावर. थायरॉइड आणि डायबिटीस दोन्हीही प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक असे हे वक्रासन आणि अर्धमत्स्येंद्रासन आपण करतोय. उलट चाल. सावकाश आधी मान मध्यभागी येईल. समोरून उजव्या हाताचा विळखा सोडून द्या. डावा हात मागे आणि मग प्रथम उजवा पाय सरळ, मग डावा पाय सरळ आणि विश्रांती. जोड आपल्या श्वासाची. करूया जानुशिरासन. आणि त्यासाठी पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत. आता आपण ट्विस्टिंग केलं, थोडस फॉरवर्ड बेंड करणार आहोत. आता जो डावा पाय आहे तो फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय. उजवा पाय आपला सरळ असेल. बरोबर. दोन्ही हात आता उजव्या पायाच्या मांडीवर, नजर समोर, पाठकाणा सरळ. आणि आता एक श्वास भरून घेऊया. थोडीशी हनुवटी आपली वर उचलली जाईल आणि श्वास सोडत दोन्ही हात पायाला घासत घासत कमरेतनं पुढे झुकूया. दोन्ही हातांनी आधी उजवं पाऊल पकडायचा प्रयत्न करा. उजवं पाऊल, पायाची बोट किंवा टाच जे पकडता येईल ते पकडायचंय आणि त्यानंतर आपलं कपाळ उजव्या गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडून द्या. ज्यांना व्हेरिकोज वेनचा आणि गुडघेदुखीचा त्रास आहे त्याने थोडासा पाय त्यांचा फोल्ड झाला तरीही चालेल. जोड श्वासाची. इथे थांबा, खांदे रिलॅक्स करा, दोन्हीही खांदे रिलॅक्स करा. जोड श्वासाची. 1, 2, 3. उलट चाल. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास सोडत डावा पाय सरळ करा. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर असतील. हाताची बोटं पावलाच्या दिशेने असतील. एक श्वास भरून घेऊया. अनुवटी थोडीशी वर उचलली जाईल. श्वास सोडत हळूहळू लोअर बॅक मधून पुढे. दोन्ही हातांनी पाऊल पकडायचा प्रयत्न करा. टाच, पायाची बोटं जे शक्य आहे ते. अगदीच तेवढे जात नसतील हात तर जमिनीकडे सैल सोडा. आणि त्यानंतर आपलं कपाळ डाव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. खांदे रिलॅक्स ठेवा. पाठीच्या मणक्यापासून ते मानेच्या मणक्यापर्यंत आलेला ताण, पोटावरती असलेला दाब एका बाजूने, त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. 1, 2, 3. उलट चाल. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत उजवा पाय सरळ आणि विश्रांती. एकेका बाजूने आपण हा फॉरवर्ड बेंड केलाय. आता आपल्याला एकत्रित हा बेंड करायचा आहे आणि त्यासाठी करणार आहोत आपण आता पश्चिमोत्तानासन. दोन्ही पाय एकत्रित जुळवून घ्या.
दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवा आणि आता एक श्वास भरून घेऊया. हनुवटी थोडीशी वर उचलली जाईल, खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील म्हणजे छातीचं प्रसरण होत आहे. आणि श्वास सोडत हळूहळू आधी कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया. दोन्ही हातांनी दोन्ही पावलं पकडायचा प्रयत्न करा किंवा पायाची बोटं. तिथेही जर आपले हात जात नसतील तर हात जमिनीकडे सैल सोडा आणि त्यानंतर आपलं कपाळ दोन्हीही गुडघ्यांच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. पुन्हा एकदा खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, पाठीचा मणका रिलॅक्स. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. 1, 2, 3. उलटचाल करूया. नियंत्रित श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास सोडत दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. मान मागे सैल सर सोडून विश्रांती. आणि आता सावकाश दंड स्थितीमध्ये यायचंय. उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैल सर सोडून द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडा. करूया कटिचक्रासन आणि त्यासाठी दोन्ही पाय जुळलेले असतील किंवा पावलांमध्ये किंचित अंतर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. आणि आता डावा हात समोरून उजव्या खांद्यावर, उजवा हात मागून डाव्या कमरेवर, उजव्या दिशेला मागे वळून डाव्या पायाची टाच बघूया. पुन्हा मध्यभागी. आणि आता उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर, डाव्या दिशेला मागे वळून उजव्या पायाची टाच बघूया. आणि आता थोडीशी डायनामिक हालचाल करूया. एकदा उजवीकडे, डावीकडे. मागून पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. 10 वेळा झालं की थांबा. बरोबर. जर आपल्याला असं वाटतंय की आपला बॅलन्स जातोय, पाय गुडघ्यातनं सरळ राहत नाहीयेत, तर मग तुम्ही थोडंसं पावलांमध्ये अंतर घ्यायला हरकत नाहीये. ठीक आहे. जेव्हा तुम्ही घरी साधना कराल त्यावेळेला असं वाटलं तर थोडंसं पावलांमध्ये अंतर घ्यायचं आणि कृती करताना सेम कृती करायची. करूया ताडासन. स्ट्रेचिंग. दोन्ही पाय जुळलेले, समोर नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. ताडासन आपण रोज यासाठी घेतो की संपूर्ण शरीराला एक खेच मिळतो. आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते खूप चांगल्या प्रकारे सुरुवात होते, कारण की सकाळची वेळ असते, आपण नुकतेच झोपेतून उठलेलो असतो, आपल्याला थोडासा हेवीनेस असतो संपूर्ण शरीरामध्ये. तर तो कुठेतरी कमी होण्यासाठी, आपला ब्लड फ्लो जो आहे तो व्यवस्थित होण्यासाठी आपण थोडंसं हे स्ट्रेचिंग घेतो. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. आणि आता दोन्ही हात खांदे सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. आधी आपला बॅलन्स आपण स्वतः सांभाळूया. दोन्ही पावलं पूर्णपणे जमिनीवर आहेत. नजर एका बिंदूकडे आधी स्थिर करा आणि त्यानंतर आपल्या टाचा जमिनीपासून वर उचला. आणि पुन्हा एकदा आपल्याला आपला बॅलन्स सांभाळायचा आहे. आपलं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला वाढवायचं आहे. जास्तीत जास्त स्ट्रेच, 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 स्ट्रेच. सावकाश आधी टाचा जमिनीवर येऊ देत. आता हातांची बोटं तिथल्या तिथे वरच्यावर एकमेकांमध्ये गुंफून घ्या. दोन्ही हातांची बोटं गुंफून घ्या आणि तळवे सिलिंगच्या दिशेला जाऊ देत. दोन्ही पावलांमध्ये पुन्हा एकदा अंतर घ्या. अर्ध्या फुटापर्यंत अंतर असेल करणार आहोत आपण आता तिर्यक ताडासन. सुरुवात करूया. जास्तीत जास्त स्ट्रेच. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. कमरेतनं आपण साइडवर्ड बेंड घेणार आहोत. सुरुवात करूया. एकदा उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. छान. मध्यभागी येऊन थांबा. दोन्ही पाय सरळ करा. हाताच्या बोटांची गुंफण सोडून द्या. एक श्वास भरून घेऊया.
श्वास सोडत सावकाश दोन्ही हात खाली येतील आणि विश्रांती. करणार आहोत एक पादतोलासन आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. ज्यांना वृक्षासनामध्ये ज्यांना आपला बॅलन्स सांभाळता येत नसेल त्यांनी हे एक पादतोलासन जरूर करावं. तर इथे दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया आणि त्यानंतर उजवा पाय जमिनीपासून वर उचलूया. उजवा गुडघा आणि उजवी मांडी जी आहे ही जमिनीला समांतर येईल एवढा आपल्याला पाय वर उचलायचा आहे आणि पाऊल जमिनीकडे सैल सर सोडून द्या. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. इथे आपल्याला आपला बॅलन्स सांभाळायचा आहे. पुन्हा एकदा आपलं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला वाढवायचं आहे. डावा पाय गुडघ्यातनं सरळ असेल आणि दोन्ही हात आता डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्ही दंडाचा स्पर्श दोन्ही कानांना. वरच्या वर नमस्कार स्थिती. छान. आणि इथे पुन्हा एकदा थांबा. 1 2 3. उलट चाल. दोन्ही हात खांद्यातून सरळ तसेच ठेवा. फक्त उजवा पाय खाली घ्या. हात तसेच ठेवा. बरोबर. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. आता डावा पाय जमिनीपासून वर उचलूया. डावं पाऊल जमिनीकडे सैल सोडा. डाव्या पायाची मांडी जमिनीला समांतर येईल एवढी आपल्याला वर उचलायची आहे. बरोबर. पुन्हा नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. कॉन्सन्ट्रेशन आणि बॅलन्स. परफेक्ट. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. पुन्हा दोन्ही दंडाचा स्पर्श दोन्ही कानांना. छान. इथे थांबा. 1 2 आणि 3. छान. उलट सार. दोन्ही हात खांद्यातून सरळ. डावा पाय खाली. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. थोडस आता आपल्याला आपली कॅपॅसिटी वाढवायची आहे. जी आपण आसनं करतो त्या आसनामध्ये थोडस थांबण्याचा प्रयत्न करत जा. आता हळूहळू जशी तुमची साधना वाढेल, जिथे आपण 5 सेकंद आसनामध्ये थांबतो एखाद्या स्थितीमध्ये, तिथे थोडस आता काही सेकंद वाढवायचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही घरी तुमची साधना कराल त्यावेळेला. विश्रांती. आणि करणार आहोत आपण आता साइडवड बेंडिंगचं एकमेव आसन, परिवर्तित चक्रासन. आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. तर आज आपण इथे थोडस वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. डावा हात डावी बाजू एकदम रिलॅक्स ठेवा. फक्त आता आपण उजव्या बाजूनेच हालचाल करायला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. तर आता सुरुवात करूया. उजवा हात आपल्याला हळूहळू खांद्यातून सरळ करायचा आहे. फक्त उजवा हात. डावा हात एकदम रिलॅक्स असेल. बरोबर. आणि आता उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर नेऊया. हा. आणि मग उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. सरळ वर न्या. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. पॉइंटेड अवेअरनेस. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. डावी बाजू जाणीवपूर्वक रिलॅक्स ठेवा आणि ताणलेली उजव्या बाजूकडे लक्ष द्या. छान. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू डाव्या दिशेला झुकायला सुरुवात करूया. एकदम सावकाश. छान. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतोय. डावा खांदा, डावा हात, संपूर्ण डावी बाजू रिलॅक्स आणि ताणलेली उजवी बाजू त्याकडे लक्ष. आपल्या हाताच्या बोटापासून ते पायापर्यंत आलेला ताण उजव्या बाजूने. छान. उलट चाल. हळूहळू खांद्यातून कमरेतनं सरळ होऊया. उजवा हात पुन्हा आता खाली येईल. तळवा जमिनीकडे घेऊन या आणि हळूहळू उजवा हात शरीराच्या जवळ. छान. ज्यांना शोल्डरचा त्रास आहे त्यांनी अगदी सावकाश करा. जास्त त्रास करून घेऊ नका. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा हात हळूहळू सरळ नेऊया. खांद्यातून आडवा. डाव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर. उजवी बाजू एकदम रिलॅक्स ठेवा. उजवा खांदा रिलॅक्स. उजवा हात रिलॅक्स. आणि हळूहळू आता डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करूया. उजवा हात एकदम रिलॅक्स. उजवा खांदा रिलॅक्स आणि ताणली गेलेली डावी बाजू त्याकडे लक्ष. परफेक्ट.
दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. अगदीच बॅलन्स जात असेल तर पावलांमध्ये अंतर घ्या आणि जोड श्वासाची. 3, 2, 1. उलटसाल. हळूहळू कमरेतनं सरळ. डावा हात खांद्यातून सरळ आडवा आणि त्यानंतर तो हळूहळू आपल्या शरीराच्या जवळ येईल आणि मग विश्रांती. आपण आज इथे थोडीशी एक ऍडव्हान्स ही कृती केली, म्हणजेच आपण सरळ दोन्ही हात न घेता आपण एकेका हाताने केलं विश्रांती. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहूया. आपण एकच सूर्यनमस्कार करणार आहोत. दोन्ही हात जोडून घ्यायचे, जोडलेले हात छातीपाशी असतील. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणारा सूर्य, त्याचं चित्र पाहूया. त्यातून जी प्राणशक्ती ऊर्जा निर्माण होते ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते, ही भावना आपल्या मनामध्ये. आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. एक नमस्कारासन आपण स्थिती घेतली आहे. 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 डावा पाय मागे चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न, 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून एक करून घेऊया. ओम मित्राय नमो नमः. एक नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 उजवा पाय मागे चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि विश्रांती घ्या. आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळा, कुठलीही उजवी किंवा डाव्या कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्हीही पायांमध्ये हातांमध्ये अंतर असेल, डोळे हलगत मिटलेले, जोड श्वासाची. बैठक स्थितीपासून ते दंड स्थितीपर्यंत आपण जी काही साधना केली आहे त्याच्यामुळे जर दम लागला असेल, श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने हळुवारपणे सोडून द्या. आणि करूया सायकलिंग. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. दोन्ही पाय आपल्याला एकत्रित 90 डिग्री वर घ्यायचे आणि सुरुवात करूया एकेका पायाने सायकलिंग करायला. 1, 2 पावलं जमिनीकडे जाऊ दे. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिव्हर्स सायकलिंग 10 वेळेला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. 10 वेळा झालं की थांबा. पुन्हा दोन्ही पाय तिथल्या तिथे गुडघ्यात सरळ करा आणि सावकाश जमिनीवर येऊ दे. अगदी सावकाश, घाई गडबड न करता. आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घ्या, विश्रांती. जेव्हा आपण सायकलिंग करतो म्हणजे तिथे आपल्या कोर मसल्सला आपण जास्त ताण देतो, म्हणून मग श्वासाची गती वाढते थोडीशी. मग अशा वेळेला नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने हळुवार सोडायचा. आणि आपण आता अर्ध आणि पूर्ण पवन मुक्तासन करणार आहोत. आणि त्याचबरोबर उत्थित एक आणि द्विपादासन त्याच आसनांमधनं करणार आहोत. म्हणजे आज आपण 4 आसनं
2 वेळेला करणार आहोत. हे एक मिश्रण म्हणजे थोडंसं आपण कंबाईन केलेलं आहे, तुमच्या लक्षात येईल. आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. आणि आता उजवा पाय आपण टप्प्याटप्प्याने वर घेऊया. उजवा पाय आधी 30 अंश वर येईल गुडघ्यातनं सरळ, मग 60 अंश वर येईल गुडघ्यातनं सरळ, आणि मग 90 अंश वर येईल. आणि मग तो आता फोल्ड करा. उजवा पाय फोल्ड करा. उजव्या पायाला आपल्या हाताचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. पाऊल जमिनीकडे सैल सोडा. आणि आता एका बाजूने तुम्हाला पोटावर दाब वाटतोय, एक बाजू तुमची रिलॅक्स आहे. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचंय. बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचलून हनुवटी किंवा नाक आपल्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. लक्ष श्वासाकडे. 1 2 3. उलटचाल, नियंत्रित, डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय पुन्हा एकदा शक्य असेल तर 90 अंशापर्यंत वर घ्या आणि तो त्याच टप्प्याने खाली घेऊया. उजवा पाय 60 अंश खाली येईल, त्याच्यानंतर 45, 30 आणि सावकाश 0. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले. आता डावा पाय आपल्याला 30 अंश वर घ्यायचा आहे टप्प्याटप्प्याने. 45, 60 आणि मग 90. आता फोल्ड करा. डावा पाय फोल्ड. डाव्या पायाला आपल्या हाताचा विळखा. पाऊल जमिनीकडे सैल सोडून द्या. उजवा पाय जमिनीवर रिलॅक्स असेल, खांदे रिलॅक्स, डोळे अलगद मिटलेले. आणि आता डाव्या बाजूने पोटावर प्रेशर आहे, उजवी बाजू रिलॅक्स आहे. आता सावकाश डोकं वर उचलायचंय आणि आपली हनुवटी किंवा नाक डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. 1 2 3. उलटचाल, नियंत्रित, डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडून द्या. शक्य असेल तर डावा पाय 90 डिग्री वर घ्या आणि मग तो नियंत्रित जमिनीवर येऊ दे. 60 अंश खाली येईल, मग 40 किंवा 45, 30 आणि 10 0. सावकाश खाली विश्रांती. इथे आपण उत्थित एकपादासन म्हणजे पाय 90 डिग्री वर घेतला आणि त्याच्यातून अर्ध पवन मुक्तासन केलं. ठीक आहे. आता आपण उत्थित द्विपादासन आणि पूर्ण पवन मुक्तासन करणार आहोत. आणि त्यासाठी पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. ज्यांना गुडघेदुखी, व्हेरिकोज वेनचा त्रास आहे, पाठीच्या मणक्याची दुखणी आहे, त्यांनी मात्र करताना यथाशक्ती कृती करा. आपली क्षमता ओळखून कृती करा. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेतच. आता दोन्ही पाय आपल्याला 90 डिग्री टप्प्याटप्प्याने वर घ्यायचे. सुरुवात करूया. दोन्ही पाय 30 अंश वर, मग 45, त्याच्यानंतर 60 आणि मग 90. आणि आता ते फोल्ड करा. दोन्ही पाय एकत्रित दुमडून घ्या. बरोबर. दोन्ही पायांना आता आपल्या हातांचा विळखा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. पोटाचे स्नायू रिलॅक्स, पाठीचे स्नायू रिलॅक्स, खांदे रिलॅक्स, डोळे अलगद मिटलेले, जोर श्वासाची. आणि आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचंय. बाकीच्यांनी डोकं वर उचला. आपली हनुवटी किंवा नाक दोन्हीही गुडघ्यांच्या मध्ये नेण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. 5 4 3 2 1. उलटचाल, नियंत्रित, डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडून द्या. शक्य असेल तर दोन्ही पाय 90 डिग्री वर किंवा गुडघ्यातनं सरळ करा, जिथे तुम्हाला जमेल तिकडे. आणि मग नियंत्रित खाली येऊ दे. सावकाश दोन्ही पाय खाली येऊ दे. छान. विश्रांती. सोनलताई, तुमचं छान होत आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. आता इथे आपल्या पोटावरती दाब होता, आपल्या कंठस्थ ग्रंथींवर दाब होता, बरोबर.
आणि आता आपण करूया याला थोडस कॉम्प्लिमेंट करणारं सुलभ मत्स्यासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला तसेच सरळ ठेवायचे, ते कुठेही आपण फोल्ड करणार नाही आहोत, ते तसेच सरळ ठेवा. आणि आता फक्त आपली जी हाताची बोट आहे ती आपल्या कानाच्या जवळ घ्या. आपण याच्या आधी पण ही कृती केलेली आहे मत्स्यासनाची. आपल्या दोन्हीही हातांची बोट आपल्या कानाच्या जवळ घ्या, म्हणजे आपले हाताची कोपरं सिलिंगकडे येतील. आणि आधी डोकं वर उचला आणि त्यानंतर आपला टाळूचा भाग जमिनीवर येऊ दे. पावलं जमिनीकडे सैल सोडा, थोडीशी ताणून. आणि दोन्ही हात आता आपल्या मांडीवर ठेवा. हाताची कोपरं आपल्या जमिनीवर येतील. खांदे थोडे मागून एकमेकांच्या जवळ येतील. छातीचं प्रसरण, डोळे बंद, तोंड बंद आणि श्वास चालू. 1, 2, 3. गळ्यापासून पोटापर्यंत आलेला ताण, पाठीच्या मणक्यावर प्रेशर आहे. उलटचाल करताना डोळे उघडायचे. पुन्हा हाताचा आधार कानाच्या इथे. हाताच्या आधाराने आधी डोकं सावकाश वर उचला. नियंत्रित पाठीचा एक एक मणका जमिनीवर, डोकं जमिनीवर. दोन्ही हात खाली, दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. सावकाश एकाकुशी लवळा आणि पोटावर पुढे विश्रांती. कुठल्याही एका गालावर पुढे विश्रांती. करूया अर्ध आणि पूर्ण शलभासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर असेल. दोन्ही हातांचे तळवे आता आपल्या मांडीच्या खाली जातील, उजवा आणि मग डाव्या हाताचा तळवा. जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर येईल. सावकाश उजवा पाय जो आहे हा गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलूया. हनुवटी कुठेही जमिनीपासून वर उचलायची नाहीये, फक्त गुडघ्यातनं उजवा पाय आपण सरळ नेलाय. उजव्या हाताचा आधार खाली पॅसिव्ह आहे. सावकाश उजवा पाय खाली. आणि आता डावा पाय जमिनीपासून वर उचलून घेऊया. डाव्या हाताचा आधार मांडीच्या खाली पॅसिव्ह होतोय. यथाशक्ती प्रयत्न असेल. सावकाश डावा पाय खाली येईल. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. आणि आता दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला यथाशक्ती. सायटिका प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक असं हे शलभासन. हनुवटी पूर्णपणे जमिनीवर आहे. डोळे अलगद मिटलेले किंवा उघडलेले, तुम्हाला जसं शक्य आहे तसं. यथाशक्ती थांबल्यानंतर नियंत्रित दोन्ही पाय जमिनीवर येतील. हातांचा आधार मांडीच्या खालून काढून घ्या. विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. हाताच्या आधाराने आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या आणि त्यानंतर बैठक स्थितीमध्ये या. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. प्राणायामाला सुरुवात. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घ्या. आहे तो श्वास सोडा. दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. श्वास सोडण्याचा कालावधी हा घेण्यापेक्षा दुपटीचा असेल. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. शेवटचा आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया.
प्राणायामाचा श्लोक. दोन्ही हात जोडून घ्यायचे. सुरुवात करूया. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैती. आपल्या प्राणशक्तीला मनोमन म्हणतात. सावकाश माणसं दोन्ही हात गुडघ्यांवर. करूया अनुलोम विलोमची 3 आवर्तनं. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी सहज बंद करूया. डावीने आहे तो श्वास सोडायचा. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. दुसरा वर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. लास्ट राऊंड. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर. शरीर मनाचा समतोल साधणारा आपण केलेला आहे अनुलोम विलोम प्राणायाम. डोळे अलगद मिटलेले तसेच असतील. हातांची ज्ञान मुद्रा आहे. खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर असतील, पण ते विनाकारण झुकलेले नसतील. हाताची कोपरे शरीराच्या जवळ आहेत. डोळे अलगद मिटलेले. हातांची ज्ञान मुद्रा. एक हलकस स्मित हास्य आपल्या ओठांवरती. प्राणस्पंदनांची अनुभूती. करूया भ्रामरीची 3 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक. आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. भ्रामरीची स्पंदनं आपल्या आजूबाजूला रेंगाळत आहेत. सटल व्हायब्रेशन्सची आपल्याला जाणीव होतीये. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. आणि आता आहे ती बैठक सोडायची आहे डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच. पद्मासन अर्ध पद्मासन साधी मांडी सोडून द्यायची आणि पाठीवर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. आपल्याला सगळ्यांना शवासनाची आदर्श स्थिती माहिती आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. हातांमध्ये अंतर आहे. मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. चष्मा थोड्या वेळासाठी बाहेर बाजूला ठेवायचा आहे. आज आपण जी साधना केली बैठक स्थितीपासून ते विपरीत शयन स्थितीपर्यंत आणि त्यानंतर केलेला प्राणायाम, या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. आणि जिथे कुठे आपल्याला ताण वाटतोय तो ताण आपण ह्या शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत.
उत्तानं शववद् भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रांतिहरं चित्तविश्रांतिकारकम्. हे एकमेव असं आसन आहे ज्यामध्ये शरीरासोबत मनाचाही विचार केला जातो. सुरुवातीला आपण प्रत्येक अवयव सैल करून घेऊया, शिथिल करून घेऊया, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. माझे दोन्ही पाय, पायाची पाचही बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, माझ्या जांघेचा भाग, माझे हिप जॉईंट्स, माझ्या कमरेचा भाग आणि माझ्या सीटचा भाग मनाने मी शिथिल करत आहे. माझे दोन्ही हात, हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव मी माझ्या पाठकण्याकडे घेऊन जात आहे. माझ्या पाठकण्यांमधली 33 मणक्यांची माळ तीही मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव उदर आणि उर भागाकडे आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहेत. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, माझं छोटस हृदय शिथिल होत आहे, रिलॅक्स होत आहे. माझी जाणीव आता कंठापासून मस्तिष्कापर्यंत आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जीव, संपूर्ण जबड्याचा भाग, माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले माझे 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग शिथिल होत चालला आहे. माझे केस शिथिल होत आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण माझं शरीर, शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे शिथिल झालेले आहेत, रिलॅक्स झालेले आहेत. माझी जाणीव माझ्या श्वासाकडे आहे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझं लक्ष आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होत आहे. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा या स्थितीचा मी या क्षणी अनुभव घेत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या चिंता, व्याधी, काळजी, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषधी विरहित आणि व्याधी विरहित आहे. आणि हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. आणि मनाला निश्चय देऊया की माझा रोजचा 1 तास हा मी स्वतःला देणार आहे, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याला देणार आहे. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती प्राप्त झालेली माझी मनस्थिती आहे. आनंदाच्या लहरी माझ्या मनामध्ये तरंगत आहेत. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया. आपल्या इष्ट देवतेचं स्मरण करूया. त्यांचे आशीर्वाद घेऊया. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. आणि ह्या प्रचंड सकारात्मक ऊर्जेने, आत्मविश्वासाने आपण आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. आणि त्यासाठी या आरामदायी स्थितीतून, या आनंद आसनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरून घेऊया. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक हलकासा खेच, छोटासा आळस आपण आजच्या दिवसाला सज्ज होतोय. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळून
बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. डोळे अंगात मिटलेले आहेत. दोन्ही हात जोडून घ्या. मनाचं आणि शरीराचं सामर्थ्य वाढवणारं महामृत्युंजय मंत्राचं पठण आपण करूया. ॐ त्र्यंबकं यजामहें सुगन्धिं पुष्टिवर्धनम् पूर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षि यमामृतात्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात. श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या आपली संपूर्ण साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. राग द्वेष अहंकार सोडून देत आहोत. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा दिवस, आजची आपली साधना इथे संपन्न होत आहे आणि आपला आजचा दिवस शुभ जाओ. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. फक्त उद्या तुम्हाला साधनेला बसताना एक छोटीशी मेणबत्ती जवळपास ठेवायची आहे. उद्या आपण त्राटक ही साधना घेणार आहोत. हे एक नेत्रशुद्धी सुद्धा आहे आणि हे एक छोटंसं मेडिटेशन सुद्धा आहे. तर तुम्हाला एक मेणबत्ती जवळ ठेवायची आहे आणि त्या मेणबत्तीची जी ज्योत आहे ती तुमच्या नजरेच्या टप्प्यामध्ये येईल. म्हणजे खाली एखादा स्टँड ठेवा, एखादा छोटासा टेबल किंवा डबा जे काही असेल ते, आणि त्याच्या वरती ती मेणबत्ती ठेवायची आहे आणि ती मेणबत्तीची जी ज्योत आहे ती तुमच्या नजरेच्या टप्प्यात येईल. एवढा आपल्याला तो खालचा जो आधार आपण बेस घेणार आहोत तो तुम्ही तसा ऍडजस्ट करून घ्या. मी ग्रुपवरती सुद्धा टाकेलच हा मेसेज. तर उद्या आपण भेटूया आणि उद्या आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. त्राटक ही शुद्धी क्रिया आहे आणि एक छोटंसं मेडिटेशन आहे. तर भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. धन्यवाद. मीटिंग एंड करते.